नागपूर शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गॅस कंपन्यांची संयुक्त बैठक घेऊन बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल कंपन्यांना दुपटीने सिलेंडर वाढवून देण्याचे निर्देश दिले. गॅस ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी व गॅस एजन्सीज यांच्याकडे दररोज उपलब्ध होणारे गॅस सिलेंडर यांची गत महिनाभरातील आकडेवारी व रोजचा आढावा लक्षात घेऊन त्यांनी गॅस कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले. जिल्ह्यातील वाढती मागणी आणि प्रलंबित बुकिंग लक्षात घेता एचपीसीएल, आयओसीएल आणि बीपीसीएल गॅस कंपन्यांनी नागपूरसाठीचा दररोजचा पुरवठा दुप्पट केला आहे. एचपीसीएल कंपनीकडून नागपूर शहरासाठी याआधी जवळपास 8,450 सिलेंडरचा पुरवठा केला जात होता. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलेल्या निर्देशांनुसार नागपूर शहराकरिता आता जवळपास 19,700 सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. बीपीसीएल कंपनीकडून जवळपास 6,972 सिलेंडरचा दैनंदिन पुरवठा केला जात आहे. तसेच आयओसीएल कंपनीकडून ज्या गॅस एजन्सीजमध्ये ग्राहकांची प्रतीक्षा यादी जास्त होती त्या एजन्सीजकरिता दुप्पट लोड पुरवठा केला जात आहे. यामुळे ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरसाठी यापुढे जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रलंबित रिफिल बुकिंगचे वितरण ज्यांनी आधी बुकिंग केले आहे त्यांना आधी सिलेंडर या क्रमाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या एजन्सीकडे तक्रारींचे प्रमाण जास्त आहे तिथे अतिरिक्त वाहने आणि डिलिव्हरी बॉय तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून ग्राहकांना घरपोच सेवा जलद मिळेल. स्थलांतरित कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या 5 किलो एफटीएल गॅस सिलेंडरच्या वितरण प्रमाणातही दुप्पट वाढ करण्यात आली आहे. गॅस चोरी आणि बनावट डिलिव्हरी रोखण्यासाठी प्रत्येक सिलेंडरचे वितरण हे DACद्वारेच झाले पाहिजे. तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी किमान 90 ते 95% डिलिव्हरी DACद्वारेच पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ज्या गॅस एजन्सीजची DAC 90% पेक्षा जास्त आहे अशा गॅस एजन्सीजना गॅस कंपन्यांकडून LPG सिलेंडरचा अतिरिक्त साठा कायम ठेवावा असे निर्देश सुद्धा LPG कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. तांत्रिक अडचणींमुळे ज्या ग्राहकांचे ई-KYC प्रलंबित आहे त्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रांमध्ये ई-KYC मोफत करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून सर्व गॅस एजन्सीजना खालील सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते, ज्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झालेली आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.